चला आता आपण सक्षम कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी बेसलाईन फॉर्म भरूया। पण हा फॉर्म भरताना एक काळजी घ्या, शांत ठिकाणी बसा, पुरेसा वेळ द्या, घाई करू नका। ही कुठलीही परीक्षा नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणीही मार्क देणार नाही, पण प्रामाणिकपणे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत। चला तर आता आपण पुढच्या पानावरती जाऊया। तुम्हाला जेव्हा पुढच्या पानावरती जायचं आहे तेव्हा तुम्हाला खाली बॉक्समध्ये हा ॲरो दिसेल, त्याला क्लिक केला की तुम्ही पुढच्या पानावरती जाईल। इथे तुम्हाला तुमची स्वतःची माहिती लिहायची आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता। इथे क्लिक केलं की तुम्हाला अमरावती, पुणे, सातारा हे 3 जिल्हे दिसतील। सक्षम कार्यक्रम हा 3 जिल्ह्यामध्ये सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला हे 3 नावं दिसत आहे। तर मी पुण्यामध्ये राहते म्हणून मी पुणे निवडते। मी कुठल्या तालुक्यामध्ये राहते तर मी बारामती तालुक्यामध्ये राहते म्हणून मी बारामती निवडला। तुमच्या शाळेचं नाव इथे तुम्हाला दिसेल, शाळेचं नाव नीट वाचा आणि मगच सिलेक्ट करा। मी इथे कर्मवीर भाऊराव पाटील सांगवेची शाळा निवडते। आता परत पुढच्या पानावरती आपल्याला जायचं आहे, तर इथला खालचा ॲरो तुम्ही वापरायचा आहे। आता इथे तुम्हाला स्वतःचं नाव पूर्ण लिहायचं आहे। उदाहरणार्थ मी तुम्हाला माझं नाव लिहून दाखवते, वर्षा स्लॅश द्यायचं आहे, डांगे। पुढे जाऊयात। आता इथे विचारते तुम्ही मुलगा मुलगी कोण आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला निवडायचं आहे। मी मुलगी निवडलं। इथे तुम्हाला तुमचं जन्मतारीख लिहायची आहे। तुम्ही कोणत्या वर्षी जन्माला, तर मी तर फॉर एक्झाम्पल 2018 निवडते। कुठल्या महिन्यामध्ये जन्माला, तर मी मार्च महिना निवडते। कुठल्या दिवशी जन्माला, 10 तारखेला मी जन्मलेले आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर पुढे जायचं। इथे तुम्ही ज्या महिन्यामध्ये जन्मलेला आहे तो महिना सिलेक्ट करायचा आहे। मी मार्चमध्ये जन्मले त्यामुळे मी मार्च सिलेक्ट करते। जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल, तुम्हाला असं वाटलं की नाही मी आधी चुकीची माहिती दिली, तर इथेच डाव्या साईडला दुसरा ॲरो दिसते, तुम्ही तिथे क्लिक करून तुम्ही परत मागच्या माहितीसाठी जाऊ शकता। आता आपण इथं ऑलरेडी तुमची जी जन्मतारीख आहे ती सगळी पूर्ण भरलेली आहे, तर आपण पुढे जाऊया। इथे मार्च महिन्यात मी जन्मले त्यामुळे मी मार्च महिना निवडते, सिलेक्ट केलं। आता इथे भाग 1 मधून पुढे तुम्हाला प्रश्न येणार आहेत, त्या प्रश्नाची तुम्हाला योग्य पर्याय निवडायचे आहेत। पण हे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे जे पर्याय आहेत ते पर्याय हे तुम्हाला तुमच्या स्वभावाच्या जवळ जाणारा जो पर्याय वाटतो किंवा तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात हे सांगणारा पर्याय जो वाटतो तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आपण उदाहरण बघूया। प्रश्न क्रमांक 6, या वर्षी वर्गात जे शिकवले जात आहे ते मला नीट समजते आहे, म्हणजे वर्गात जे यावर्षी शिकवले जाते ते मला नीट समजते। तर आता आपण पर्याय बघू त्याचा। पहिला पर्याय आहे माझ्यासारखं बिलकुल नाही, मला असं नाही वाटत की वर्गात जे शिकवलं जाते ते मला नीट समजते। माझ्यासारखं नाही, मला नाही वाटत की वर्गात जे शिकवलं जातं मला ते नाही समजत आहे। पर्याय क्रमांक 3, काही प्रमाणात माझ्यासारखं, हां म्हणजे मला काही प्रमाणात वाटतं की वर्गात जे शिकवलं जातं ते मला समजतं। पर्याय क्रमांक 4, बऱ्यापैकी माझ्यासारखं, हां मला बऱ्यापैकी असं वाटतं की वर्गात जे शिकवलं जातं ते मला समजतं। पर्याय क्रमांक 5, अगदी माझ्यासारखं, हो वर्गात जे शिकवलं जातं ते मला सगळं समजतं। याप्रमाणे तुम्हाला तुमचा स्वभावाच्या जवळ जाणारा पर्याय निवडायचा आहे। जर तुम्ही प्रश्न विसरला तर खाली मोकळ्या जागेत तुम्ही क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला परत प्रश्न दिसेल। प्रश्न नीट वाचा, परत पर्याय बघा आणि तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतो तो तुम्ही निवडायचा आहे। इथं मी पर्याय क्रमांक 3 निवडते, काही प्रमाणात माझ्यासारखं। इथं तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तो पुढच्या प्रश्नांकडे घेऊन जाईल। तुम्ही जेव्हा सगळे प्रश्न भरत याल तेव्हा शेवटी तुम्हाला 3 प्रश्न असे आहेत, जे प्रश्नामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहायचे आहेत। पार्ट 3 क्वेश्चन युअर गोल्समध्ये। तर हे प्रश्नांचा क्रमांक काही विद्यार्थ्यांना 30वा दिसेल, काही विद्यार्थ्यांना 26वा दिसेल। तर आपण प्रश्न घेऊया आणि मग मी तुम्हाला त्याचं उदाहरण देते। तुम्ही स्वतःसाठी पुढील वर्षासाठी कोणते ध्येय निश्चित केले आहे ते सांगा, म्हणजे पुढच्या वर्षासाठी तुम्ही कुठलं ध्येय ठरवलेलं आहे।
नीट विचार करा आणि मग लिहा. मी इथे एक तुम्हाला उदाहरण देते. मी पुढील वर्षासाठी माझं संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किलवरती काम करण्याचं ध्येय निश्चित केलं आहे. आता हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. मी उदाहरण म्हणून फक्त ओके करते आणि पुढे जाते. पुढचा प्रश्न तुम्हाला असा येईल, या ध्येयाचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे? म्हणजे तुम्ही जे ध्येय मागे लिहिणार आहे तर ते ध्येय तुमच्यासाठी का महत्त्वाचं आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता मी म्हणाले होते की मला कम्युनिकेशन स्किल वाढवायचे, तर हे माझ्यासाठी का महत्त्वाचं आहे? कारण मला असं वाटतं की मला माझं मत सगळ्यांसमोर व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. माझा जो निर्णय आहे तो मला सगळ्यांना व्यवस्थित सांगता आला पाहिजे, म्हणून मला कम्युनिकेशन स्किल वाढवायचं आहे. तर मी इथं फक्त ओके लिहिते, पुढे जाते, पण तुम्हाला तुमचं वाक्य हे पूर्ण शब्दांमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, हे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कृती करणे आवश्यक आहे? आता तुम्ही जे काही तुमचं ध्येय निवडलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी ॲक्शन करावे लागतील, म्हणजे तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकाल. मी जे उदाहरण दिलं होतं की कम्युनिकेशन स्किल वाढवायचं आहे, तर त्याच्यासाठी मला काय करता येईल? तर त्याच्यासाठी मला चांगली पुस्तकं वाचता येतील, चांगले कार्यक्रम ऐकावे लागतील, ज्याच्यामुळं मला चांगले वाक्य कळतील, चांगले शब्द कळतील आणि त्याची मला प्रॅक्टिस करावी लागेल. हे सगळं केल्यामुळं माझं कम्युनिकेशन स्किल वाढेल. जेव्हा तुम्ही जी कृती करणार आहे ती व्यवस्थित इथं शब्दांमध्ये लिहा, पूर्ण वाक्यांमध्ये लिहा आणि इथं जेव्हा तुम्ही खाली ॲरोला क्लिक कराल तेव्हा तुम्ही फॉर्म भरल्याचा धन्यवाद हा मेसेज येईल. हा मेसेज जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही समजू शकता की तुमचा फॉर्म आमच्याकडे सबमिट झालेला आहे. जर धन्यवाद हा मेसेज न दिसता तुम्ही मधून बाहेर पडला तर हा फॉर्म पूर्ण सबमिट होणार नाही. त्यामुळे फॉर्म पूर्ण भरण्याची काळजी घ्या. सगळे प्रश्न हे तुम्हाला कंपल्सरी आहेत, त्यामुळे ते तुम्ही सगळे प्रश्न भरा. फक्त त्याचं टेन्शन घेऊ नका, आरामशीर हे प्रश्न तुम्ही भरा. तुम्हाला बेसलाईन फॉर्म भरण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हा फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचण आली, तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाहीत तर एकतर तुम्ही तुमच्या शिक्षकांचे संपर्क साधा किंवा उद्यमची टीम म्हणजे सक्षमची टीम जर तुमच्या शाळेमध्ये आली असेल तर तुम्ही त्यांच्याशीही तुम्हाला येणाऱ्या अडचणी सांगू शकता आणि तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरून पाठवाल अशी मला आशा आहे. तुमच्या सगळ्यांचं थँक्यू. ऑल द बेस्ट.